जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि यशस्वी करिअरसाठी कृषी शिक्षणाची सुवर्ण संधी आता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये। आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी कृषी व्यावसायिक अधिकारी व उद्योजक बनवण्यासाठी दर्जेदार शिक्षण कुठे मिळते? महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव या ठिकाणी। अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, अत्याधुनिक प्रयोगशाळांना प्रवेश घ्यावायचा आहे त्यांनी तात्काळ महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे असणाऱ्या सद्गुरू कृषी महाविद्यालय हे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक उत्कृष्ट अशी संधी उपलब्ध झाली आहे। संपर्क करा सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे। फोन नंबर 7722 05 3503 व प्राध्यापक राहुल मेहत्रे। संपर्क क्रमांक 7722 053 510। चला तर मग आपला प्रवेश आजच निश्चित करूया। श्रीगोंदा पोलीस स्टेशन समोर केलेला राहाडा महिलांच्या चांगला टाला। दोघींनाही पोलिसांनी जेरबंद करून या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर केले। श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे। सातत्यानं विविध धाडसी कारवाया श्रीगोंद्यामध्ये सुरू झाल्या आहेत। श्रीगोंदा पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये आपसात वाद होऊन पोलिसांसमोर शिवीगाळ व आरडाओरड करत भांडण करण्यात आलं। या पोलिसांच्या राहाड्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित महिलांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। अशा पद्धतीची घटना प्रथमच श्रीगोंद्यामध्ये घडली आहे। 21 वर्षांपासून फरार असलेला आरोपी देखील श्रीगोंदा पोलिसांनी या ठिकाणी जेरबंद केला आहे। श्रीगोंदा पोलिसांनी गेल्या 3 दिवसात विविध कारवाया कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी केल्या आहेत आणि प्रभावी पावले उचलली आहेत। सन 2005 मधील चोरीच्या प्रकरणातील तब्बल 21 वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शनी चौक परिसरातून जेरबंद केले। या आरोपीच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल होता आणि दीर्घकाळ हा आरोपी फरार होता, त्याला अटक करण्यात आली आहे। याशिवाय चोरीच्या वाहनांचा वापर रोखण्यासाठी श्रीगोंदा शहरात विना नंबर प्लेट आणि वाहन परवाना नसलेल्या वाहनांवर सलग 3 दिवस विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली। तब्बल 157 वाहनांवर कारवाई करून 3,20,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासादरम्यान 140 वाहनांची कागदपत्रे या ठिकाणी पडताळून पाहताना नंबर प्लेट बसवले नव्हते यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे। 17 वाहनांची कागदपत्रे अपूर्ण होती त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली। या सर्व कारवाईमुळे गुन्हेगारांना निश्चित या ठिकाणी पुढील काळामध्ये आळा बसणार आहे। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे। नीट परीक्षेत बायोलॉजी विषयात देशात प्रथम क्रमांक, दरवर्षी IIT, जी मेन्स, ॲडव्हान्स, CET मध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश। आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32। कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत।